आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक तपोवन परिसरात विविध विकास कामांची जोरदार रेलचेल सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी सकाळी एक थरारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला. येथील केवडी बंद परिसरात असलेल्या कृषी ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे भरून ठेवलेल्या दुर्गंधीयुक्त महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकतेच सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली. संशय आलेल्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना एका संशयास्पद सूटकेस व गोणी दिसून आली. ती गोणी उघडून पाहिली असता त्यात महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय मृतदेह सुटकेसमध्ये गोणीत भरून फेकण्यात आल्याचेही स्पष्टपणे हत्येची घटना असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली असून तीव्र दुर्गंधी सुटली. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.